नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2020 असो, खरीप हंगाम 2024 असो किंवा 21, 22, 23 खरीप असो अथवा रब्बी असो, त्या पीक विम्याच्या स्टेटसमध्ये नेमके बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप शेतकऱ्यांचे बदल झालेले आहेत. अशीच एक कमेंट आपल्याला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे की दादा आमचं 1 ऑक्टोबर 2025 म्हणजे कालच पीक विमा स्टेटसमध्ये बदल झालेला आहे आणि तिथे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड जे होतं ते जाऊन आता रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे. तर हे पैसे कधी मिळणार, एका शेतकऱ्याने कमेंट केली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या शेतकऱ्यांचं कमेंटला उत्तरही देऊ व सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहितीही यातून देऊ की ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं त्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस आता बदलायला सुरुवात झाली. याच्यावरूनच हे स्पष्ट झाले. त्यामुळे इतर जिल्ह्यातील अजून क्लेम स्टेटस जरी बदललेले नसतील तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम रब्बी हंगाम 2024चा जो पीक विमा होता, ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांची क्लेम स्टेटस आता बदलायला सुरुवात झाली. कारण ज्या शेतकऱ्यांना यील्ड बेस अगोदर दाखवत होतं, नॉल दाखवत होतं, त्याच्यानंतर आता यील्ड बेसच्या जाग्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड काही शेतकऱ्यांना दाखवत होतं आणि सर्रास खूप शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवूच लागलेला आहे. परंतु महत्त्वाची बाब, रब्बी हंगाम 2024मधील ज्या शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विमा भरलेला होता व त्यांना पीक विमा मिळालेला नव्हता, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता, अशा शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड ज्या शेतकऱ्यांना दाखवत होतं त्या शेतकऱ्यांना आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच्या जाग्यात रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे. आणि तेच उदाहरणादाखल जर आपण पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या क्लेममध्ये स्टेटसमध्ये बदल झालेला आहे आणि त्यांचं डायरेक्ट कालच्या 1 तारखेलाच क्लेम स्टेटसमध्ये बदल झालेला आहे. आणि ज्याचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड होतं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं. सुरुवात कसं असते, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड, त्याच्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन सबमिटेड, त्याच्यानंतर अमाऊंट दाखवली जाते आणि ही अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली जाते. महत्त्वाची बाब याच्यामध्ये, आता खूप शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, परंतु क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड झाल्यानंतर ते कॅल्क्युलेशन पूर्ण व्हावं लागलं आणि ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं आहे त्यानंतरच पूर्ण तिथं अमाऊंट दाखवली जाते. तर अशी एक घटना म्हणजे उदाहरणादाखल जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्वतः कमेंट केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझं 1 तारखेला स्टेटसमध्ये बदल झालेला आहे आणि कॅल्क्युलेशनच्या जाग्यामध्ये डायरेक्ट आता रक्कम दाखवली झालेली आहे. आणि त्यांनी प्रश्न केला आहे की हे पैसे किती दिवसात मिळणार. दादा हे पैसे तुम्हाला त्या जाग्यात आता जरी रक्कम दाखवली जात असली त्या जाग्यात परत क्लेम स्टेटसमध्ये बदल होईल आणि तिथं नेमकं काय येईल तर तिथं पेमेंट डी जी क्लेम म्हणून नाव येईल. त्याच्यानंतर तुमच्या खात्यात 7 ते 15 दिवसाच्या आत ही रक्कम खात्यात पडू शकते. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आणि महत्त्वाची गोष्ट, इतर ज्या जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 2024 ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि क्लेम केला अशा शेतकऱ्यांचं ज्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं अशा शेतकऱ्यांनी कंटिन्यू आपलं स्टेटस चेक करत राहा, जेणेकरून स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप जिल्ह्यामध्ये जरी झालेली नसली तर उदाहरणादाखल नाशिक जिल्ह्यामध्ये झाले आहे, स्वतः शेतकऱ्यांनी कमेंट करून आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळं रब्बी हंगाम 2024चे खूप शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. रब्बी 2024 असो, खरीप 2024चेही खूप शेतकऱ्यांचे पैसे यायचे आहेत, परंतु राज्य शासनाचा जो दुसरा टप्पा येणं बाकी आहे 415 कोटी, ते पैसे आल्यानंतर तुमच्या खात्यावर हे पैसे वाटप होणार आहेत. त्यामुळं ज्यावेळेस विमा कंपनीकडे जर अगोदरचं बजेट शिल्लक असेल तर ते पैसे कधीही टाकू शकतात आणि ज्यांचं क्लेम स्टेटसमध्ये बदल झालेला नसेल त्यांनी अजून प्रतीक्षा करावी लागेल, जेणेकरून राज्य शासन केंद्र सरकारचा जो हप्ता येणार आहे त्या हप्ता आल्यानंतरच पुढच्या प्रोसेसला तुमच्या क्लेमच्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. आता काही जिल्ह्यांना असं वाटेल की नाशिकमध्येच का बदललं, इतर जिल्ह्यामध्ये का बदललं नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुमचं रब्बी हंगाम 2024चा पीक विमा मंजूर झालेला असेल आणि त्यांची रक्कम विमा कंपनीकडे जर असेल तर त्यांचे पैसे तात्काळ पुढील 7 ते 15 दिवसाच्या आत कोणत्याही वेळेस पडू शकतात. आजही 1 तारखेला जर त्यांचं स्टेटस बदललं असलं तर पुढच्या टप्प्यामध्ये अजून एक टप्पा त्यांचा स्टेटस बदलायचा आहे, तो म्हणजे पेमेंट इंटरनल डी जी क्लेम या पद्धतीचं स्टेटस बदलल आणि ते बदल झाल्यानंतर डायरेक्ट ही रक्कम तुमच्या खात्यावर वर्ग होईल. त्यामुळं तुम्हाला अजून 7 ते 15 दिवसाचं नियमाप्रमाणे मुदत आहे आणि ते 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे,
त्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन सबमिट झाले का चेक करा. क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तरी त्याच्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर रक्कम दाखवत असतं. डायरेक्ट काही जिल्ह्यामध्ये असंही होऊ शकतं की क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड झाल्यानंतर डायरेक्ट रक्कमही दाखवायला सुरू होते. परत क्लेम कॅल्क्युलेशन होऊ शकतं, कारण ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते त्यांची प्रतीक्षा आहे की तुमचं क्लेम कॅल्क्युलेशनच्या म्हणजे गणना पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि ज्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन म्हणजे त्यांची गणना पूर्ण करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि ही गणना पूर्ण झाल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर रक्कम दाखवायला सुरुवात होत असते. त्यामुळे ती रक्कम पुढील 7 ते 15 दिवसामध्ये विमा कंपनीच्या त्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे, कारण जेव्हा जर विमा कंपनीकडे बजेट असेल, पैसे असेल तर ते लागलीच टाकू शकते. आणि महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असाही आहे, क्लेम कॅल्क्युलेशन दाखवून अमाऊंट जरी दाखवली जात असेल तरी ती रक्कम पैसे आल्यानंतरच वाटप केली जाऊ शकते. त्यामुळे पुढील 7 ते 15 दिवसाला तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला हे पैसे पडून जाणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.